हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल दीप शेलकरमध्ये. तर आज आहे मी आरेगावच्या पट्टीवर आणि आज आपण जाणार आहोत पागोलीने मासे पकडायला. लोक माझ्या मागे तुम्हाला रत्नागिरी गणपतीपुळे ब्रिज दिसत असेल आऱ्याचा. वाला पाहिजे होता, वाल्याने मस्त झाले. वाला नाही, वाला मस्त रापा रब गेला असतं. पूर्ण आरे खाडी आहे नाही. ह्या आरेगाव तो ब्रिज समोर छोटासा गाव दिसतंय काय बघ याच्यात. खाडी अशी लय छोटी वाटते ना समोरून. पुलाजवळ खाडी लय छोटी दिसते, पण लय मोठी खाडी आहे. किती फाटे पडलेत बघ. कांदलवन बोलतात त्याला, कांदलवन. ह्या झाडांना कांदलवन बोलतात. लोक येतात भरपूर बघायला आवडीने. गुहागरला पण आहे आणि गुहागर दापोली गुहागर आहे ना. दापोली नाही आपला, हा रत्नागिरी चिपळूण गुहागर. इकडे याची माहिती दिली जाते, आमच्याकडे पण दिली जाते. हरिहरेश्वर कालिंजे. आता राजू पागोला मारणार आहे. पागोलीत पाहूया आपल्याला काय भेटतंय. तर राजू पागोला मारून दाखवणार आपल्याला, आणि राजूच्या पागोल्यात काय भेटतंय ते पण बघूया आपण. तर राजू आता पागोली मारायला तयार झाला आहे. दिवसा काय नाही मारा, रात्री मस्त होतं नाही. रात्री मारे एवढा नाही. काय भेटलं रात्री? ताम मस्त मारला सर, एकदम गोलच्या गोल. रात्री काय काय भेटला? शिंगटी, शितूक, कुंभारो. ताम पण होती ना एक. ताम कोणाला होती? तुला होती? मोठा ना. हा, एवढी वल बसले, एवढी वर बसले पागल्याला. काय नाही ना. तर राजूचा ह्या खाडीत लहानपण गेलाय पूर्ण. खेकडे पकडण्यात, मासे पकडण्यात एक्सपर्ट झालाय तो ह्या खाडीत. आता कुठं काय ते त्याला बरोबर माहिती आहे. इथे आपल्याला काय पागोलीला काय महावरा भेटत नाही. दुसरीकडे जाऊन बघूया काय भेटतं काय. बाण भेटले, बाण. लोक घे खातात त्याला. चांगला टाकतेच कुठे त्याला. काटोले बेकार लागलेलं आहे. हो माहिती आहे काटाला.
टाक खाली टाक. हां, छोटासा बाण भेटला आहे. याचा पण काटाला विषारी असतं. एकदा लागला की पूर्ण विषबाधा होतो हाताला किंवा पायाला. अंगाला कुठे लागला तरी विषबाधा होतो. काय पताय हे खुलं कक्क हे खुलं हा. हेच कक्क हे पताय बोलतात, पताय आमच्याकडे. कडकडीमध्ये ते आणि हाय बोईट 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 बोय तुम्ही घालता बोयरा. बोयला म्हणतात. बोयरा बोलतात ना. बोईट आहे बोईट. अजून एक होतं ना कुठे. तिकडे बघ. तर आपल्याला पागोलीमध्ये बोयटा सापडलेले आहेत. भरपूर अंधार आहे. मोठा आहे ना पीस. मोठा बोट आहे. पागामध्ये कचरा पण जाम येते ना. मासा बघा होतं हां, मासा बघ मासा पण ना गावात हां कचऱ्यामध्ये पण असतं मला जास्त. बोयटा जास्त कचऱ्यातच असतात. मस्त पीस आहे ना बोईट. मोठं आहे. मस्त पीस आहे. हां, मस्त पीस भेटलं आहे बोयटाचा. असेच आता आपल्याला मोठे मोठे बोयटा भेटतील. आता आपल्याला 3 बोयटा भेटली आहेत. 2 छोटे, 1 मोठं आहे. आता आपल्याला पाणी पूर्ण ओटला की मोठे बोट भेटायला सुरुवात होईल. काय शेतू गवला. खाली बघ खाली. शितू बा शितू. सो फ्रेंड्स, ह्याला शितू बोलतात. कोकणामध्ये आवडीने खाल्ला जाणारा मासा आहे शितू. स्वतः बनवला सा. काकाने बनवला ना. मी केले नाही यावर्षी नाही हां, पालक करायचं त्याने मासा मग आपलं पुढे ब्रिज पण एकदम फेमस आहे ना. हा काय बोलतात त्याला. गुबेरू गुबेरू गुबेरू. गुबेरू. ह्याच्यात काय नाही ना.
माशांचा सीझन चालू झाला की नाही तुमचा? पाऊस झाला ना हा? किती तारखेचा पाऊस? काय ते पाऊस 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 झाला चालू. माझं गाव गावाला कुठे? नाही म्हणजे माझं गाव गावाला पाऊस पाहिजे तसं चालू नाही ना झालाय. अरे इथं बोटिंग चालवायचं नाही मी. त्याच ब्रिज खाली बोटिंग चालवायचो मी, स्पीड बोट. आल्या आल्या पहिले दोघांना वाचवली बुडता बुडता. मग पहिल्याच दिवशी म्हणजे बोटिंगला लागलो पण नव्हतो, येऊन बसलो होतो असाच. बाईक लावली तिकडे आणि इथे येऊन बसलो खुर्चीवर. फक्त दोघंजण बुडत आहेत. गेलो तशीच बोट घेऊन आणि तो अक्षयला घेतली, शेटचा पुतण्या, दिलीप जोशीचा पुतण्या, आणि तो तशीच बोट घेऊन गेलो. बुडाले होते पूर्ण आणि पाणी लागला होतं जाम खाडीचा. इंजिन बंद केला, बोट गेली अंगावर ना. वर अक्षयला बोललो मार उडी आता, बोललो ते बसतील बोललो, कारण बोट बोला ह्यांच्या अंगावर जावं नेताना नाही येणार, कारण पंख्यात येतील. घेतली मग दोघांना किनाऱ्यावर. माहिती आहे ना, मॉमेटन होते दोन. बुडालेच जमा होते भाव, एकामेकाला दाबतायत बस. पूर्ण डोले फुगले होते. बोला खपला बाजार यांचा, बोला पण नाही, नशीब चांगला होता.